मतदान केंद्रात बोगस मतदार घुसल्याचा संशय वाढताच एकच खळबळ उडाली। संशयास्पद हालचाली करणाऱ्या मतदारांना थेट पकडण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर या व्यक्तींना मतदान करण्यास नकार देण्यात आला आणि त्यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आलं। हा संपूर्ण प्रकार आज जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5A मधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडला। या प्रभागातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे आणि अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पियुष पाटील यांच्यात थेट लढत सुरू आहे। त्यामुळे मतदान केंद्रावर सुरुवातीपासूनच तणावाचं वातावरण होतं। सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती, मात्र दुपारच्या सुमारास अचानक परिस्थिती बदलली। मतदानासाठी एकाच वेळी सुमारे 40 ते 45 संशयित मतदार मतदान केंद्रात दाखल झाल्याने उपस्थित कार्यकर्ते आणि मतदाराचा संशय बळकावला। काही मतदारांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवत या सर्व मतदारांची ओळखपत्रे आणि त्या प्रभागातील वास्तव्याची कागदपत्रे तपासण्याची मागणी केली। कोणी बोलवलं तुम्हाला, कुठून आलात, कोणत्या रस्त्यावरचे आहात, अशा प्रश्नाची रसबंदी करत संशयित मतदाराची चौकशी सुरू झाली। तक्रार मिळताच निवडणूक प्रशासन सतर्क झालं आणि तातडीने या 40 ते 45 संशयित मतदाराची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीत या मतदारांकडे ना अधिकृत ओळखपत्र होतं, ना ते त्या प्रभागातील रहिवासी असल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करता आला। त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी या सर्वांना मतदानापासून रोखण्याचा निर्णय घेतला आणि मतदान केंद्राबाहेर काढण्यात आलं। या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी थेट शिवसेना शिंदे गटावर बोगस मतदार आणल्याचा गंभीर आरोप केला। ते म्हणाले की या प्रभागात 3000हून अधिक बोगस आणि दुबार मतदार असल्याची तक्रार मी यापूर्वीच निवडणूक प्रशासनाकडे केलेली होती। प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता। पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही काही उमेदवार दबाव तंत्राचा वापर करून आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करत बोगस मतदार उघडून आणण्याचा प्रयत्न करत होते। आज आम्ही जवळपास 40 ते 45 जणांना मतदान करण्यापासून रोखलेलं आहे, कारण ते कोणताही पुरावा सादर करू शकलेले नाहीत। तसेच त्यांनी इशाराही दिला की जर यापैकी कोणाचं बोगस मतदान झालं असतं तर त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले असते। अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहोत। या घटनेमुळे जळगाव महापालिका निवडणुकीत वातावरण अधिक तापलं असून पुढील काळात या प्रकरणावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।